अमरावती जिले के कवाड़ गव्हान के रुक्मिणी स्वयं सहायता समूह को महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान के तहत 2,80,000 रुपए की निधि प्रदान की गई है। इस निधि से महिलाएं अपना छोटा व्यवसाय शुरू कर आत्मनिर्भर बनेगी। महिलाएं बचत के माध्यम से छोटे छोटे कार्य कर आत्मनिर्भर बन रही है। अमरावती जिले के तिवसा पंचायत समिति तिवसा अंतर्गत कवाड़ गव्हान गांव की रुक्मिणी स्वयं सहायता समूह ने भी ऐसे ही महिलाओं को आत्मनिर्भर बनाने के लिए पहल की है। समूह की महिलाओं के काम को देखते हुए महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन UMED ने इन समूहों को 2,80,000 की निधि प्रदान की है। कवाड़ गव्हाण तालुका तिवसा इथे रुक्मिणी स्वयं सहायता गटाने MSRLM अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगाच्या अर्थसहाय्याने इथे हे अन्न प्रक्रियेचं मशीन घेतलेलं आहे। ही कवाड़ गव्हाण परिसरातल्या महिला बचत गटाच्या चळवळीमध्ये मोठी घडामोड आहे की ज्या योगे महिला यांत्रिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने प्रगती साधतील आणि यांना अजून प्रशासकीय सहकार्य प्राप्त हो, त्यामध्ये मार्केटिंगच्या अनुषंगाने त्यांची अजून प्रगती हो, या त्यांना आजच्या निमित्ताने सदिच्छा देतो। कवाड़ गव्हाण येथे रुक्मिणी माता महिला बचत गटाच्या महिलांनी आज उद्योग चालू केला, या उद्योगासाठी मनापासून शुभेच्छा देते। आणि आज खेड्यागावामध्ये आज जो त्यांनी उद्योग व्यवसाय चालू केला आहे, खरोखर म्हणजे अभिनंदन करण्यासारखं आहे की आज ग्रामीण भागामध्ये महिलांना काम नाही आहे आणि ह्या उद्योगाच्या माध्यमातून महिला 2 पैसे कमावतील, समोर येतील। बचत गटाला खूप याच्यामध्ये महत्त्व आलेलं आहे की आज नुसतं बचतच महिला करत नाही, नुसतं 100 रुपये महिन्याला जमा न करता त्यांनी अशा म्हणजे उद्योगाच्या माध्यमातून त्यांना आता पैशाची पण म्हणजे ही चुनचुन भासत नाही, कारण आता त्याची पण व्यवस्था ह्या उमेद विभागाच्या माध्यमातून झालेली आहे। त्यामुळे ग्रामीण भागातल्या महिलांनी महिला बचत गटाच्या भगिनींनी जास्तीत जास्त आपल्या बचत गटाच्या माध्यमातून असे छोटे मोठे जर लघु उद्योग चालू केले तर नक्कीच त्यांच्या परिवाराला आणि त्यांच्या आर्थिकतेमध्ये फरक पडल्याशिवाय राहणार नाही।